नमस्कार, आई तुझी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण आवळ्याचे लोणचे करणार आहोत. हे 1 किलो आवळे आहेत. ह्याला आपण कट करून घेऊया. साईडनं आपल्याला आवळा असा कट करून घ्यायचा आहे. आपल्याला 4 फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. शेवटची पडत आहेत करून घेतलेले आहेत. आता गॅसवर थोडंसं तेल टाकायचं आहे. आपलं तेल चांगलं टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण आवळ्याच्या फोडी घालूया. आवळ्याच्या फोडी आपण टाकून परतून घेऊया. सारखं परतत करायचं आहे आपल्याला. असं परतून घ्यायचं. साधारण अर्धा किलो गूळ आहे आपला. तर आपल्याला किसून घ्यायचा आहे. किसून घ्या नाही तर फोडून पण घेऊ शकता तुम्ही. गूळ आता तो आपण आवळ्याच्या ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पहा, आपल्या आवळ्याचा कलर बदललेला आहे. हिरव्याची सोनेरी कलर झालेला आहे. आता आपल्याला गूळ घालायचा आहे. आता कलर आल्यावरच रंग तुम्ही पण अवश्य करून पहा. आपल्याला हलवत घ्यायचं आहे. आवळ्याचं लोणचं हलवत घ्यायचं आहे. 1 चमचा तिखट आणि 2 चमचे मीठ. चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला. मी 2 चमचे घालायला लागणार असे मीठ म्हणून 2 चमचे घालत आहे. तिखट तुमचा घातला तरी चालेल. आवळ्याचा अर्क पूर्ण त्या गुळामध्ये उतरतो म्हणून हे खायला खूप छान. जेवढा पाक राहील तेवढं लोणचं आपलं सुरेख होईल आणि खायला पण खूप छान लागेल. आपलं लोणचं खूप छान झालेलं आहे. हे बघा, अशी एक टाकून पहा आपली. आपले लोणचे छानपैकी तयार झालेले आहे. पाकाला एक तार आलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर मी गॅस बंद करत आहे. छानपैकी आपलं आवळा लोणचं तयार झालेलं आहे. खायला पण खूप चविष्ट लागते. तुरट गोड आवळा असं लोणचं आहे हे. मस्त कलर आलेला आहे. आपल्या लोणचं काढून घेत आहे. थंड झाल्यावर ह्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. हे बघा किती छान दिसत आहे आवळा लोणचं. हे आताचे लोणचे आहे आणि हे 2-2.5 महिन्याखालचं लोणचं आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. ह्याला पण जसं जसं जुनं होत जाईल तसं असा कलर येत राहतो. आणि हे आताचं ताजं लोणचं आहे. तर तुमचं वर्षभर लोणचं टिकेल. खराब होणार नाही, बुरशी लागणार नाही अजिबात. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवाल.